नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज आपलं मराठमोळी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आपलं मराठमोळी आजच्या मराठमोळी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चाललोय फुकटचं जेवायला भंडाऱ्यात. आजचं वातावरण म्हणजे लय भयानक खतरनाक आहे. तरी बी आम्ही फुकटचं खायला चाललोय भंडाऱ्यात. पाहू शकता तुम्ही आपलं शंकर भाऊ आपल्या संघ आणि इकडून आपलं करण भाऊ आहेत. तर करण भाऊ म्हणून राहिले भंडारा भेटलाच नाही चालतं म्हणजे फिरून यायचं. भांडे भंडारात भेटलाच नाही चालतं म्हणजे भांडे तो येऊ. तर चला जाऊ आपण भंडारा गेला खाऊ. पाहू शकता आपण वातावरण इतकं खतरनाक झालंय. मरणाचा पाऊस सुरू झालाय. आम्ही बोललो अरे मोबाईल झालं सगळं बोललं झालं. आमचं आता तुम्हाला सांगतो आता आमचं कसं अंडरपॅटिक्स आमचं आता अंडरपॅटिक्स सगळं बोलणं होणार आहे. तरी बी आम्ही फुकटचं खायला चाललोय. तर आपल्या तिकडे एक रोहित नावाचा जो भाऊ आहे तो पण तिकडे आहे. तो कवाचा कॉल करत आहे की जाऊन या लवकर या. तर आम्ही चाललो आता आरामात मजा गिजा घेत. आता आता भांडे बोललं ना आपण त्याला पळत जाऊ आणि पटकन घेऊन लवकर घरी जाऊ. तर पाहू शकता आपण भयानक खतरनाक पाऊस चालू झाला. जेवायला काही नसलं म्हणतं भांडे घासून मला पोटते म्हणतात. तर जेवायला गेलं की नाही जेवायला भेटलं पाहिजे ना असा विषय देऊ. चला आपण जाऊ पटकन आंबे गिंबे खाली थांबूया. खाली झाडं हे आपल्या शंकर भाऊ पाहू शकता तुम्ही. फुल एन्जॉय चालू फुल एन्जॉय. हे आपल्या करण भाऊ तिकडे मागं अटकले. करण भाऊ चला मला लवकर. करण भाऊ पळा आपण पुरुष पुढे वल्लं झालं हो. आता आपण मोबाईल पण पुरा वल्ला झाला. चला ठेवून देऊ आता खिशात. चला आमच्याकडे गाडी असून ती गाडी मस्ती आहे की पायदळी यायचं आणि चिकटपणा झालं आहे आमच्या पोराच्या अंगी खतरनाक लगे. आपण पाहू शकतो आपण एका झाडाखाली थांबलो आंब्याच्या झाडाखाली. आता भोसडीच्या वीज पडते मित्रांनो. आपण अशा एका झाडाखाली बसलोय. हे आपले दोन गाभरं आहेत. हे दोन गाभरं म्हणून चला पाण्यात वल्ल होत जाऊ. तर चला आपण अशा वेळा पाण्यात वल्ल होत जाऊ. मस्त मजा. आमचा मोबाईल ऑटोमॅटिक चालू राहिला. ऑटोमॅटिक झूम होऊ राहिला. ऑटोमॅटिक बंद पडू राहिला. त्याचं बाकी काही घेऊन दिलं नाही. फक्त व्हिडिओ काढायचा. पळत चालत भोसडीच्या चप्पल काय पळू राहिलो नुसतं पळून राहिलं बस काहीच नाही. बाकी मोबाईल सगळं वल्ला गेला उराला. आपल्या लावले की पळत केसा बिसा सगळे वल्ले झाले. पळत अंडरपॅन्ट लोक पाणी गेले. पाणी पाहू शकता तुम्ही. पाणी भरमसाठ पाणी होता. हे गेला कडपूस हा रे गेला पाऊस. बाबू काय वीज पडली पाहू शकता तुम्ही. खतरनाक. ओ शेट पाणी इतकं खतरनाक चालू की काय सांगू. तरी बी लय गाडी मस्ती आम्हाला. जेवायला जायचं फुकटचं काय शंकर नाही जमलं पतर वाजलं की उरून आपले शंकर भाऊ 3 घंट्यापासून आपल्याला कॉल करतात आणि म्हणतात जेवायला जा जेवायला. मी आलं वल्ल भाई तरी शंकर भाऊ म्हणतात वल्ल नाही पाऊस कुठे. अरे बा काय वीज पडली खतरनाक. अबे यार चला आता पाऊस वाढू आलाय. यहाँ पर खाने को जाना है. तिकडे गिरते खाने को जा रहा है. ए ऑटोमॅटिक आपला मोबाईल झूमवर पडला. आवडते आता म्हणजे अरे पाऊस आला पळा पाहू शकता आम्ही भिजला उंदरा आणि जाऊ आहे. मी बी भिजलो आणि फुल मस्त रे. त्यात काही विषय नाही. आपले शंकर भाऊ इथं गळून बसले. तसं काय लय भयानक काय भयानक काम करून बसलेत. हे आपण असे एका कोट्यात थांबलोय. आणि बाहेर पाहू शकता भयानक पाऊस सुरू आहे. 2-3 दिवस बाहेर पाहू शकता. मरणाचा पाऊस सुरू आहे इकडं पण. बस आपला जो मोबाईलचा फुलवाला झालाय. घरी गेला पाहू आता काय चालतं काय नाही. तर मला तर वाटतं आपल्या मोबाईलचे जे स्पीकर वरचे ते बंद पडलेत. आणि भावानं आता व्हिडिओ टाकला आवाज काही येणार नाही आणि HD मध्ये पाहायला येतं फक्त. तर काय करता व्हिडिओच्या क्वालिटीला फुल क्वालिटी करून पाहिजे विषयच नाही लगे. आपल्या व्हिडिओ फुल लाईक करा फुल सपोर्ट करा. इतकी मेहनत करू आलो आम्ही. पावसात वल्ल वालू जेवायला चाललो आम्ही. लाईक कर शेअर कर माहिती ना पाहू शकता शंकर भाऊ इकडे गळून बसलेत. फुल पळत आलो फुल पावर लगे. बरं बाबू जेव्हा आपल्याकडे पुरी चांगले बाहेर चांगले पाण्यात पळत चालले. चल बाय चल पाणी पाऊस आहे शंकर चल. शंकर चल चल माईक थांबे 2 मिनिटं. ए कॅमेरा पण पाडा 2 मिनिटं. कॅमेरा फोडतो मी. चल लवकर चला आता पळत चाललोय. ए झूम कस का झाला ऑटोमॅटिक. हा ही घाली. अरे झूम कस का झालं. चला पळत पाऊस जर आता कमी झालाय वाटतं. पहिले जास्त बेकार झाला होता पाऊस. आता जरा कमी झाला.
आम्ही जेवण्यासाठी फक्त जातो जर चाललं फुल पाण्यात वल्ल होत. हा भेटू आम्हाला तुम्हाला डायरेक्ट जेवायला मंदिरावर महादेवाच्या मंदिरावर सप्ता बसायला. चला भेटू आपण नंतर. मित्रांनो फायनली आता पाऊस जसा थांबलाय तरी जसं पाऊस सुरू आहे. आपले जे करण भाऊ आहेत ते बिना चपले आलेच म्हणजे पहा महादेवाचे केवढे मोठे भक्त आहे. आपण पाहू शकता पुढं मंदिर आहे. अरे पाऊस सुरू झाला डबल. पुढं मंदिर आहे. सारा इतका पडले बा खतरनाक बेकार डायरेक्ट. ओ शे अरे डबल वाढला पाऊस. मुकत जेवायला पडी लागायचं पाण्या पावसात घरी. आपला मोबाईल फुकवला झाला. आता काय चालू होतं की नाही काय माहित नाही. स्पीकर कॅमेरे सगळे बंदिस्त झाले. तरी आता ब्लॉग कसं छोटं ते माहीत काही नाही. चला जाऊ आपण त्या मंदिरात. महाराज गर्दी विसरली मंडळी. पाहू शकता आम्हाला विकी भाई विकी आहे इथं ना. याचं नाव विकी आहे. ते रोहितचा भाऊ आहे. रोहित पाहू शकता तिकडं माय घालतो आपलं आंब्याखाली आंबे तोडतोय. तिकडे आंबा आहे. मरणाचा पाऊस सुरू झालाय. हेगा बल्डू ते नाचतोय. हेगा बल्डू काय नाव काय माहित नाही. ते ते पोट्टा आपलं त्याला मी म्हटलं जस्ती का ते उलट ते भाडकाव काय म्हणतोय अंडरपॅन्ट देऊ का मायला चिन्ह देऊ हे भोसडी जाईल. आपलं शंकर भाऊ फुलवल्ले झाले. विषय नाही पुरे मी तर म्हणतो पुरा अंडरपॅन्ट देत वल्ल व्हायले. अय रोहित या ते आपले करण भाऊ हा स्माइल करा दर्शक. हा रेडी म्हणतो. हा 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 एक नंबर काय चमकले डायरेक्ट विषय. हे आपले विकी भाऊ इथे दाता काढतात. कारण की ते आता म्हणले की माझ्या वल्ल जायची गरज नव्हती. वल्ल होत यायची गरज नव्हती म्हणे. आता आलेच आता काय करू. शंकर भाऊच्या गाडीतला मोठा किडा आहे किंवा वल्ल होतं जायचं मग जेवायला जायचं. विषय संपला. आपलं रोहित भाऊ कुठे पाऊस शकता मरणाच्या विजा होतात. मरणाचा पाऊस सुरू आहे. खतरनाक जास्त काही विषय नाही. अजून पाऊस सुरू आहे. पाऊस वल्ल उराले. तुम्हाला काय सांगू तिथं पाणी गेलं तिथं गेलंय तर बाकी काही विषय नाही. पिल्लू सुद्धा आपला संघ आहे. हे बारकं पिल्लू कोणच पिल्लू रे. हा हा टँके रोहित भाऊ कुठे रोहित कुठे गेला बरं का बेकार विजा उराल्या. पाहू शकता मरणाच्या खतरनाक विजा होतात. गाभरडा जेवून जायचं आलो वल्ल त्यासाठी झटा मारायला तुमचा घोसडीच्या. आपले जे विकी भाऊ आहेत ते म्हणतात की आपण आता घरी जाऊ. जेवायची काही व्यवस्था नाही इथं. तिकडे जेवायची फुल व्यवस्था चालू यात काही विषय नाही. मंदिरामागं काय सांगू तुम्हाला काय माहोल आहे. भयानक माहोल आहे. वाटलं तर आपण काय करू मंदिरामागं एकदा जाऊन तुम्हाला दाखवून देऊ आपण मागचं माहोल काय येतं. आपले सगळे पोट्टे जितके सगळ्यांना काय आहे मागचं माहोल काय येतं. तितके आपले 4-5 गाव आहेत. सगळे फक्त जेवायला येते. अजून तिकडे 2-3 गाव राहिले जायला वल्लवर भाऊ त्याची बॉडी दाखव आपली. या सिक्स भाडखाऊ युट्यूबवर चालले ते खरोखर मजाक नाही. सगळे व्हिडिओ आपले युट्यूबवरच जातात. आपले शंकर भाऊंचे जेवायलेले बाकी काही विषय नाही. आमच्या अंगावर जितकं पाणी सगळं वल्ल होऊन सगळं कोल्ड झालं तरी पाऊस अजून वरचा काही विषय घ्यायचा. तर मित्रांनो आपण खाली चाललो आता व्हिडिओ काढायचा. आपला रोहित भाई जे म्हणतोय की आपल्याला मस्त एखादा रील बनवायची खतरनाक मस्त वल्ले व्हायले अंडरपॅन्टीला पाणी जायले मस्त रील काढायची. आता अंडरपॅन्टीचं पाणी घेऊन चालणार विषय काय लावलं तुला चाल रे. अरे का भांडे घासा टिक्का मी इकडे अरे ते गोष्टी काही येऊन राहिले जे मेन आहे. तिकडे आपण 3 जण जाऊ रील काढू. तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामचं हँडल तुम्हाला माहिती नसेल तर प्लीज आपल्या जे इंस्टाग्रामवर जाऊन फॉलो करून घ्या. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपली जी लिंक इंस्टाग्रामची टाकून देईल. शंकर भाऊ काय म्हणतात हां आपल्या इंस्टाग्रामवर शंकर भाऊ आपल्या रोहित भाऊचा पण इंस्टाग्राम आहे. प्लीज तुम्हाला मी लिंक टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. प्लीज जाऊन लगे आमच्या 3 जण फॉलो करून घ्या. बाबू काय 20 पडली खतरनाक अरे बेकार आपण पटकन जाऊ. आता एखादा रील काढू किंवा एखादा फोटो जे काय असेल ते काढून घेऊ. पोस्ट गिस्ट करून द्या. आपल्या इंस्टाग्रामवर इतकी मेहनत केली म्हणल्या पटकन आपल्या एखादा रील बनवून घ्यायची. पावसात वल्ल व्हायला मस्त एखादा मटर गट किंवा एखादा गाणं गिणं टाकायचं. जितके विजा पाण्यात आपण व्हिडिओ बनवणार म्हणून त्याला ते रील काढून घेऊ. पटकन जेवण करून घरी चाललं जाऊ. कारण की घरची इतकी मारणार ते खतरनाक. पाणीला पाणी झाली सगळ्यात पहिले तर बाहेर उभं करते अर्धा घंटा. त्यानंतर म्हणजे कपडे किती काय काय आपल्या जी नदी आहे आपण ज्या नदीवर जाऊन पाणी कायसाठी आलतो ती नदी तुम्हाला दाखवतो. मरणाचं पाणी आहे काय सांगू डायरेक्ट पुरावलं. असं पूल वाहून गेलाय पुरा अख्खाच्या अख्खा. पाणी वाहून जायचं ना कधी पाऊस मरणाचं पाणी आपल्या नदीत मरणाचा पाऊस पडलाय. जास्त काही विषय का पाऊस तर मरणात पडेल. पाणी असं वाहून आले खतरनाक. पोट्ट आपलं वाहून चाललं तर बारकं आपलं शंकर भाऊ ते व्हिडिओ मध्ये टाकून देणे रील काढायला. काय बा पाय सारखं आता काहीच नाहीये दाखवायसारखं बी काहीच नाही. इकडे दाखवायसारखं फक्त बाकी काही विषय नाही. युट्यूबवर डायरेक्ट व्हिडिओ सांगतोय. हा व्हिडिओ काढायचे तर तुम्हाला 2 मिनिटात भेटू.
मंडळी आपण व्हिडिओ काढले, व्हिडिओ तरी काढले, फक्त फोटो काढले, आपण इंस्टाग्राम मध्ये पोस्ट करू आता. मस्त वल्ल्या आता आपण चाललं जेवण करायला, मस्त जेवायचं, घरी जाऊ. सगळ्यात पहिले मेडिकल मध्ये जाऊ. मेडिकल मध्ये जाऊ सगळ्यात पहिले आपण सर्दी तापाच्या गोळ्या घेणार, कारण की आपले जे पाणी येते मरणाचं म्हणजे वल्ल होऊन आपल्याला नाही घ्यायचं. समजा 1-1.5 घंटा झाला आपल्याला वल्ल होऊन, जास्त नाही 1-1.5 घंटा. तर 1-1.5 घंट्यासाठी आपण 2-3 महिने आपण बिमार पडू शकतो. त्याच्यामुळे आपण सगळ्यात पहिले गोळ्या घेणार आहे. वातावरण पाहू शकतो, वातावरणाचं सगळं मोकळं होत चाललंय. इकडे वातावरण पाहू शकता, इकडे अंधार दिसते आता सध्या. या साईडचं वातावरण पाहू शकता, आता मोकळं होतंय. पाऊस सुरू आहे, थेंब बारीक चालू आहे. तर आपण जाऊ, जेवण करू, नंतर घरी जाऊ. बस मंदिरात तर आपण ज्या मंदिरात जेवायला जागे ते मंदिर बी दाखवून देतो तुम्हाला. आता चला ते बी पाहून घ्या, नेमकं जेवायला कुठे गेलो आहे की अरे आपण जे नदी पाहिली जी किती त्याच्यात नदीला मरणाचं पाणी होतं. आपले ते पूल वाहून चालला डायरेक्ट, आपले पोट्टे वाहून चालले होते. नदी आहे, नदी पाहू शकतो तुम्ही, ती नदी आहे. काय पाणी आहे भरमसाठ. आमची इथं पावसाळ्यात पाणी राहायचं आपल्याला द्यायला करणार डायरेक्ट. आपण त्या मंदिरात चाललो, त्या मंदिरात पाहून घ्या. पुढे मंदिर आहे. आपला जे कॅमेरा आहे ते पण आता खराब झाला आहे, त्यात पाणी की नाही गेलं. आता नगरीला मोबाईल पकडून न्यावं लागते वाटते, त्यात काही जाऊ आता जेवण करू. हे 2 घाबरतला गेले, बोललं गेलं बिमारी पडून ते गेली. त्यावर बिमारला कपडे धोती मारते, त्या लोकांनी पळून घेऊन पाहू शकता. हे ते मंदिर आहे, त्या मंदिरावर होता भंडारा. म्हणजे माझ्या हस्ताबद्दल एक काम करू, सभाने जे कार्यक्रम काही लंबा होणार नाही, म्हणजे अजून स्वयंपाकच व्हायचे. तर आपण आता पदरून करून आपले जे पुढे हागणार आहे. आपण आता पदरून कोणाला घरी चाललोय. हे आपले 2 माणसं, हे रोहित भाऊ, शंकर भाऊ. आपलं तोंड दाखवा, आपले शंकर भाऊ. हा काय पोज आहे खतरनाक. आपण आता घरी चाललोय, घरी जाऊ आता. घरी जेवण येत नव्हतं म्हणजे माणसानं आणलं आपल्या. ते म्हणाले की मस्त एक नंबर जेवण की माझी म्हणलं जाऊ दे काही रोडगे गिटके डाळ गिळ खतरनाक लागे. मग त्या आशेनं आपण आलो बा. आता काय मग आता काही भेटलं नाही. घरी जाऊ आपलं जे काय आता काय थांबा, मी थांबू मी थांबून राहिलो, मी थांबत नाही. सगळे ते डायरेक्ट स्प्लेंडर आणली, ती स्प्लेंडर पळून गेली. आम्ही आता तिघच जण गांधीजी की बोल शकतो आपण. आता रोहित भाऊ आहे की एवढं आता आलो तर वल्ल झालोय. तेव्हा आता काय करू, भाऊ आता किती वेळ लागते, काय लागते, जेवून जाऊ एक घरी जाऊन कसं घरच्याला म्हणता येतं ना. नाही बाबा जेवून तर आले नाही, किती वल्ले झाले तर खतम. तर मित्रांनो, मस्त आपण जेवण खाऊन करून चाललो आता घरी. संध्याकाळचे 7-7 झालेत. आधार पडलाय चौकडं पाहू शकता. आम्ही मोबाईलवर फ्लॅश लावून आम्ही व्हिडिओ बनवतोय. रोहित भाऊ काय म्हणणं आपलं या गोष्टीवर? भाई हम लोग खाना खा के जा रहे हैं. शंकर ऐसा वाट रहा है की बाकी काही मरणाचे काकडे अशी थंडी अशी थंडी वाजली बज रही दोस्तों. हो क्या बोल रहे घर को जा झोपून राहील. बिना कपडे काढायचे का? हा बिना कपडे काढायचे, झोपून राहणार डायरेक्ट. झोपून राहणार. तर आपण आता चाललोय जेवण खाऊन घरी. चला आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.
हा ठीक आहे. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा. चांगला वाटू ना वाटू लाईक तर करावंच लागणार गाड्या. लाईक तर करा सगळ्यात पहिले. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. कमेंट करा एक नंबर लगे विषय काही. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय बाय.